नमस्कार। 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय झाला आणि महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला। असं जरी असलं तरी विदर्भातला बुलढाणा जिल्हा आणि त्या बुलढाणा जिल्ह्यातले 2 प्रमुख विधानसभा मतदारसंघ म्हणजेच मेहकर विधानसभा मतदारसंघ आणि शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ या 2 मतदारसंघाची निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खूप चर्चा झाली। त्याचं कारण म्हणजे या दोनही मतदारसंघात अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या 2 प्रमुख दिग्गज आमदारांचा या दोनही मतदारसंघात पराभव झाला आणि ते म्हणजे संजय रायमुलकर आणि राजेंद्र शिंगणे। खरं तर या दोनही मतदारसंघात या दिग्गजांचा हा पराभव खूप जिव्हारी लागला। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मेहकर विधानसभा मतदारसंघात जे विजयी उमेदवार आहेत सिद्धार्थ खरात ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघात आले। शिवसेना उबाठा गटाचं त्यांना तिकीटही मिळालं आणि फक्त 1.5 महिन्याच्या काळात त्यांनी संजय रायमुलकर यांचा तब्बल 15 वर्षांचा गड खेचून घेतला आणि संजय रायमुलकर यांना पराभूत केलं। दुसरीकडे शिंदखेड राजातही तसंच घडलं। जे राजेंद्र शिंगणे शिंदखेड राजामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून आमदार आहेत, ज्यांनी शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात कधीही पराभव बघितला नाही, त्याच राजेंद्र शिंगणेंचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या मनोज कायंदेंनी पराभव केला। खरं तर या शिंदखेड राजा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत वेळेवर ठरली। त्यामध्ये महायुतीकडून शिंदे गटानेही उमेदवार दिला होता, अजित पवार गटानेही उमेदवार दिला होता। महाविकास आघाडीत समतोल वातावरण दिसतंय म्हणून राजेंद्र शिंगणेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात उडी मारली होती आणि हे सगळं घडलेलं असताना अवघ्या 30 ते 35 वर्षाच्या मनोज कायंदेंनी याच राजेंद्र शिंगणेंचा पराभव केला आणि तो पराभव त्यांच्याही खूप जिव्हारी लागला। खरं तर हे सगळं जरी असलं तरी राजेंद्र शिंगणे आणि संजय रायमुलकर यांच्या पराभवाच्या मागे खूप सारे मुद्दे आहेत। 5 प्रमुख मुद्दे, ज्या मुद्द्यांमध्ये कुठेतरी राजेंद्र शिंगणे आणि संजय रायमुलकर अपयशी ठरले आणि त्यामुळेच सिद्धार्थ खरात आणि मनोज कायंदे या नवख्या उमेदवारांचा या मतदारसंघांमध्ये विजय झाला। खरं तर या दोनही मतदारसंघांमध्ये कुठली तरी जी काही जातीय समीकरणं होती ती समीकरणं सुद्धा कुठेतरी सिद्धार्थ खरात आणि मनोज कायंदे यांच्या बाजूने झुकलेली दिसले आणि त्यामुळेच निसटत्या फरकाने त्या ठिकाणी संजय रायमुलकर आणि राजेंद्र शिंगणे यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते ते प्रमुख मुद्दे होते ज्या मुद्द्यांमध्ये राजेंद्र शिंगणे आणि संजय रायमुलकर अपयशी ठरले आणि त्यामुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला। जातीय समीकरण कशा प्रकारे सिद्धार्थ खरात आणि मनोज कायंदे यांच्यासाठी समतोल ठरले तेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे पुढचे काही मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा। तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। सुरुवात करूयात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या निकालाचा विचार करायचा झालं तर या मतदारसंघात मनोज कायंदे यांना तब्बल 73,413 एवढं मताधिक्य मिळालं। राजेंद्र शिंगणे यांना 68,763 एवढं मताधिक्य मिळालं, म्हणजे मनोज कायंदे यांचा 4,650 मतांनी विजय झाला। इथं तिसऱ्या क्रमांकावर शशिकांत खेडेकर, त्यांनाही जवळजवळ 60,635 एवढं मताधिक्य मिळालं आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या सविता मुंडे, ज्यांनी या मतदारसंघामध्ये खूप निर्णायक भूमिका बजावली, त्या सविता मुंडेंनाही तब्बल 16,658 इतकं मतदान मिळालं। आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की इथली जातीय समीकरणं कशा प्रकारे मनोज कायंदेंसाठी समतोल ठरली किंवा मनोज कायंदेच्या फायद्याची ठरली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं जे काही 85 ते 90 हजार मराठा समाजाचं मतदान होतं त्या मतदानामध्ये शशिकांत खेडेकरांना जवळजवळ 55 ते 60% मतदान मिळालं आणि राजेंद्र शिंगणेंना फक्त 40% आसपास मराठा समाजाचं मतदान मिळालं, जिथं राजेंद्र शिंगणे खऱ्या अर्थानं पराभूत झाले। कारण मराठा समाजाच्या व्यतिरिक्त राजेंद्र शिंगणेंना मुस्लिम समाजाचं आणि SC/ST समाजाचंही मोठ्या प्रमाणात मतदान मिळालं। पण एवढं सगळं असूनही राजेंद्र शिंगणेंनी शशिकांत खेडेकरांपेक्षा फक्त 8,000च मतं शिल्लक घेतली। त्यामुळे मराठा समाजाची जी काही मतं होते त्यात जास्तीत जास्त मतं शशिकांत खेडेकरांना गेली आणि या दोघांच्या मतविभागणीत त्या ठिकाणी मनोज कायंदेंचा तिथं विजय झाला। दुसरी गोष्ट म्हणजे सविता मुंडे आणि त्यांनी घेतलेली SC/ST समाजाची मतं।
खरं तर या मतदारसंघामध्ये वंजारी समाजानं एका ताकदीनं मनोज कायंदेंना पाठिंबा दिला होता, त्यामुळे सविता मुंडे यांना वंजारी समाजाचं मताधिक्य अत्यंत कमी प्रमाणात मिळालं, पण त्याच सविता मुंडेंनी SC ST समाजाचं खूप मतदान घेतलं आणि त्याचमुळे सविता मुंडेंना जवळजवळ 16,500 इतकं मताधिक्य मिळालं, ज्यातलं 15,000 मताधिक्य हे फक्त SC ST समाजाचं असू शकतं आणि तो सरळ सरळ राजेंद्र शिंगणे यांचा तोटा झाला, कारण राजेंद्र शिंगणे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि त्यामुळे SC ST समाजाच्या मतदानावर त्यांचा खूप मोठा अधिकार या मतदारसंघात नेहमीच मानला जातो। त्यामुळे मराठा समाजाचं मिळालेलं कमी मतदान आणि SC ST समाजाचं सविता मुंडेंनी घेतलेलं मतदान यामुळे राजेंद्र शिंगणे यांचा या मतदारसंघात निसटत्या फरकानं पराभव झाल्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे। तिसरी गोष्ट, या मतदारसंघामध्ये जो काही उच्च शिक्षित किंवा जो काही तरुण वर्ग होता किंवा असा वर्ग जो विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत मतदान करतो, तो राजेंद्र शिंगणेंपासून खूप नाराज होता, कारण 1999 पासून राजेंद्र शिंगणे इथले आमदार आहेत। मध्ये 2014 मध्ये शशिकांत खेडेकर झाले होते, ते वगळता सलग राजेंद्र शिंगणे इथले आमदार आहेत, पण या मतदारसंघांचा आजही कुठेही विकास तुम्हाला दिसणार नाही। आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे। खरं तर माता जिजाऊंचा जन्म या मतदारसंघात झाला, पण त्यानंतर या मतदारसंघाचा विकास करण्यात इथले राज्यकर्ते कायमच अयशस्वी ठरले, असंच या मतदारसंघात गेल्यावर तुम्हाला दिसेल आणि त्याचाच मोठा फटका राजेंद्र शिंगणे यांना बसला, कारण जो मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतो तो कुठेतरी शिंगणेंपासून दूर गेला आणि त्यात तो मतदार कुठेतरी खेडेकर आणि मनोज कायंदे यांच्यात डिवाइड झाला आणि तिथेही शिंगणेंना त्याचा मोठा फटका बसला। शिंगणेंचा पराभव होण्याचं चौथं कारण म्हणजे मनोज कायंदेंची एक सुप्त लाट या मतदारसंघात आली होती। मनोज कायंदे स्वतःही राजकारणात आहेत, त्यांचे वडीलही राजकारणात होते, पण मनोज कायंदे विधानसभेची निवडणूक लढतील अशी कुठलीही चर्चा या मतदारसंघात नव्हती। महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा OBC वाद आणि त्यामुळं या मतदारसंघात एकवटलेला OBC समाज आणि ऐन वेळेवर मनोज कायंदेंना भेटलेलं तिकीट या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्यामुळे मनोज कायंदेंची एक सुप्त लाट या मतदारसंघात तयार झाली आणि त्या लाटेत मनोज कायंदे जिंकण्यात यशस्वी ठरले। तर हे होते काही प्रमुख मुद्दे ज्यामध्ये राजेंद्र शिंगणे खरोखर कुठेतरी अपयशी ठरले आणि त्यामुळे इथं मनोज कायंदे यांचा विजय झाला। जातीय समीकरणांचा मनोज कायंदेंना खूप फायदा झाला आणि राजेंद्र शिंगणेंनी न केलेला विकास हे मनोज कायंदे यांच्या जिंकण्याचं मोठं कारण ठरलं। आता मनोज कायंदे तरी या मतदारसंघासाठी नक्कीच विकास करतील अशा आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू। हा होता संपूर्ण आढावा पहिला मतदारसंघ, तो म्हणजे शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ। आजच्या व्हिडिओतला दुसरा मतदारसंघ म्हणजे मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातही मागच्या 3 टर्मपासून म्हणजे 15 वर्षापासून संजय रायमोलकर इथले आमदार आहेत। संजय रायमोलकरांचा चांगला तगडा जनसंपर्कही आहे, चांगले कार्यकर्ते प्रत्येक गावागावात त्यांचे आहेत। संजय रायमोलकरांनी मागच्या काही महिन्यात या मतदारसंघात मोठा निधीही खेचून आणला, मोठी कामही केले। सर्वसामान्यांनी फोन लावला की संजय रायमोलकर नेहमीच त्यांना मदत करतात अशी त्यांच्या नावाची या मतदारसंघामध्ये एक चर्चा होती, ओळख होती। सर्वसामान्यांच्या जवळ असलेला माणूस म्हणून त्यांची ओळख होती, पण हे सगळे मुद्दे निवडणुकीत कुठेतरी मागे पडले आणि त्यामुळे संजय रायमोलकरांचा पराभव झाला। या मतदारसंघात झालेली मताधिक्य आपण एकदा बघून घेऊ। इथं विजयी उमेदवार झालेल्या सिद्धार्थ खरातांना जवळजवळ 1,04,242 इतकी मतं मिळाली। संजय रायमोलकरांना या मतदारसंघात 99,423 इतकी मतं मिळाली, म्हणजे सिद्धार्थ खरात यांचा 4,819 मतांनी या मतदारसंघात विजय झाला। सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर इथं म्हणजे वंचितला या मतदारसंघात फक्त 2,000 मतं मिळाली। खरं तर वंचितच्या ऋतुजा चव्हाण यांनी या मतदारसंघात खूप प्रचार केला होता, पण SC ST समाजानं संपूर्ण ताकदीनं सिद्धार्थ खरातांना एकजुटीनं पाठिंबा दिल्यामुळे त्या ठिकाणी निसटत्या फरकानं सिद्धार्थ खरातांचा इथं विजय झाला। जसं सिंदखेड राज्यात घडलं की वंचितमुळे राजेंद्र शिंगणेंचा पराभव झाला, तसा फटका सिद्धार्थ खरातांना मेहकरमध्ये बसला नाही, कारण वंचितला इथं फक्त 2,000 इतकं मताधिक्य झालं आणि त्याच फरकात सिद्धार्थ खरात इथं विजय झाले। आता प्रमुख कारण आपण समजून घेऊ ज्यामुळे सिद्धार्थ खरातांचा विजय झाला। पहिली गोष्ट म्हणजे इथे एक सत्तेविरोधी लाट होती। खूप दिवसांपासून संजय रायमोलकर इथले आमदार होते, त्यामुळे लोकांना कुठेतरी एक नवीन चेहरा पाहण्याची इच्छा होती आणि दुसरं कारण म्हणजे संजय रायमोलकर SC ST आहेत का नाही हा प्रश्न खूप दिवसांपासून या मतदारसंघात प्रलंबित होता। त्यामुळे संजय रायमोलकरांवर नाराज असलेला SC ST समाज आणि मुस्लिम समाज एकजुटीनं सिद्धार्थ खरात यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्याचंच कुठेतरी नुकसान संजय रायमोलकरांना निवडणुकीत झालेलं दिसलं आणि सिद्धार्थ खरात यांचा विजय झाला। दुसरी गोष्ट म्हणजे सिद्धार्थ खरात यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड,
सिद्धार्थ खरात एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत, मंत्रालयात सचिव राहिलेले आहेत. यामुळे इथला जो काही तरुण वर्ग होता त्यांनी एकजुटीनं चुपचापपणे त्या ठिकाणी सिद्धार्थ खरात यांना मतदान केल्याची चर्चा या मतदारसंघामध्ये आहे. कारण या मतदारसंघामध्ये 1 महिन्या अगोदर अशी परिस्थिती होती की संजय रायमुलकर 50,000 1 लाख मताधिक्यानं निवडून येतील, पण संजय रायमुलकरांचा जो काही पराभव झाला त्यात इथल्या तरुणांचा खूप मोठा वाटा आहे. कारण तरुणांमध्ये सिद्धार्थ खरातांची एक लाट होती आणि त्या लाटेत अनेक तरुणांनी सिद्धार्थ खरात यांना मतदान केलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही दिवसाअगोदर सिद्धार्थ खरात यांनी एक रोजगार मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यात जवळजवळ 650 मुलांना त्यांनी रोजगार दिला, अशा बातम्या त्या ठिकाणी मतदारसंघात गावोगावी सांगितल्या गेल्या आणि त्यामुळे तरुणांच्या मनावर त्याचा कुठेतरी प्रभाव पडला आणि वाढत्या बेरोजगारीमुळे त्याचा सिद्धार्थ खरात यांना निवडणुकीत डायरेक्ट फायदा झालेला दिसला. तिसरी गोष्ट म्हणजे शहरांमध्ये संजय रायमुलकरांचं खूप नुकसान झालं. लोणार असेल, सुलतानपूर असेल किंवा मेकर असेल, या तीनही शहरात सिद्धार्थ खरात यांना खूप चांगलं मताधिक्य मिळालं. खरं तर लोणार आणि सुलतानपूरमध्ये मुस्लिम समाजाचंही खूप मोठं मताधिक्य आहे आणि या शहरांमधल्या मताधिक्यात त्या ठिकाणी संजय रायमुलकर कुठेतरी मागं पडले आणि तिथे सिद्धार्थ खरात यांचा विजय झालेला दिसला. चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं असलेलं मराठा आणि वंजारी मतदान, यातही सिद्धार्थ खरातांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जवळजवळ 20% मराठा आणि वंजारी समाजातील मतदारांनी सिद्धार्थ खरात यांना मतदान केलं. त्यामुळे सिद्धार्थ खरात यांचा विजय झाला. कारण SC ST आणि मुस्लिम समाजातना तर 95% सिद्धार्थ खरातांना मतदान केलंच, पण त्या व्यतिरिक्त बाकी समाजांनाही जवळजवळ 25% सिद्धार्थ खरातांना मतदान केलं आणि त्यामुळे या सगळ्या मतांची जेव्हा बेरीज केली गेली तेव्हा कुठेतरी सिद्धार्थ खरात संजय रायमुलकरांपेक्षा 4000 मताधिक्यानं पुढे गेले आणि त्यात सिद्धार्थ खरात यांचा विजय झाला. हा होता संपूर्ण आढावा 2 प्रमुख विधानसभा मतदारसंघांचा, मेहकर विधानसभा मतदारसंघ आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ. या व्यतिरिक्त अजून कोणते मुद्दे होते जे या दोनही मतदारसंघांमध्ये गाजले? तुमचं जे काही मत असेल ते मत मनमोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संजय रायमुलकर आणि राजेंद्र शिंगणे यांनी खरंच विकास केला होता का, आणि जर केला असेल तर मग त्यांचा पराभव कशामुळे झाला, याबद्दल जे काही तुम्हाला वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.